वारीमध्ये एका बाबांचा धक्कादायक प्रकार। वारी चालत असताना एक महाराज दिवसभर भजन कीर्तन आणि प्रवचन करायचे, पण जेव्हा रात्री मुक्काम असायचा तेव्हा त्यांच्या तंबूत रात्री महिला जायच्या। एका वारकऱ्याला बाबांवर संशय आला, कारण सुरुवातीला त्या बाबांसोबत आलेली एक सेवेकरी महिला त्यांच्या सोबत असायची, पण त्यानंतर दररोज रात्री महिला बदलू लागल्या। वारी जशी जशी पुढे गेली तशी तशी त्या बाबांची हालचाल संशयास्पद होऊ लागली। पहिल्या दिवशी एक बाई, दुसऱ्या दिवशी दुसरी बाई, तिसऱ्या दिवशी तिसरी बाई, तर चौथ्या दिवशी तर चक्क एक 70 वर्षाची म्हातारीच महाराजांच्या तंबूत शिरली। दुसऱ्या दिंडीत चालणाऱ्या एका वारकऱ्याला या महाराजांवर संशय होता, त्यामुळे दररोज रात्री जागून तो बारीक लक्ष ठेवत होता। रोज रात्री बदलणाऱ्या या महिलांमुळे त्याचा संशय आता बळावत चालला होता। पण जेव्हा चौथ्या दिवशी 70 वर्षाची एक आजी तंबूत गेली, तेव्हा मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। आता त्याला राहवलं नाही, त्याला सत्य शोधायचं होतं। रात्री थेट 1 वाजता त्या वारकऱ्यानं खिशातला मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला आणि तो काळजावर दगड ठेवून थेट महाराजांच्या खासगी तंबूत शिरला। आणि त्या रात्री त्या तंबूत त्यानं स्वतःच्या डोळ्यानं जे पाहिलं ते पाहून अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली। तिथे जे दृश्य होतं, जे चित्र होतं ते पाहून त्याचा मोबाईलच हातातून गळून पडला। त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की तिथे असं दृश्य त्याला पाहायला मिळेल। त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं दृश्य आता रेकॉर्ड झालं होतं। तो कसा बसा तिथून बाहेर थरथरत्या पायानं बाहेर आला। त्यानंतर पुढे जे त्यांनी केलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला एका रात्रीत सगळ्यात मोठा धक्का बसलाय। मग नेमकं काय चालू होतं त्या बंद तंबूमध्ये? त्या बाबापाशी दररोज रात्री वेगवेगळ्या महिला का जायच्या? रात्री 1 वाजता त्या कॅमेऱ्यात नेमकं काय रेकॉर्ड झालं? चला जाणून घेऊया या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रिपोर्ट। आषाढी वारी म्हटलं की लाखो वारी, शेकडो दिंड्या आणि मुक्कामासाठी असंख्य तंबू। अशाच एका दिंडीत 4 दिवसापासून एक विचित्र घटना घडत होती। दिवसभर भजन कीर्तन आणि प्रवचन करणाऱ्या एका महाराजांच्या तंबूमध्ये रात्री उशिरा एका मागून एक महिला जात असल्याचं एका वारकऱ्याच्या लक्षात आलं। पहिल्या दिवशी दुर्लक्ष केलं, दुसऱ्या दिवशी संशय वाढला, तिसऱ्या दिवसापासून त्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि चौथ्या दिवशी जेव्हा 70 वर्षाची एक म्हातारी तिथे घुसली तेव्हा त्याने सत्य शोधण्यासाठी थेट मोबाईल सुरू करून तो त्या तंबूत घुसला। आणि पुढे जे दिसलं त्याने अख्ख्या रात्रीत महाराष्ट्राला धक्का बसला। खरं तर हा प्रसंग वारी पुण्यातून बाहेर पडल्यापासून सुरू होता। आपण ज्याबद्दल बोलत आहेत ते एका मोठ्या दिंडीचे प्रमुख आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे महाराज होते। दिवसभर त्यांचा रुबाब आणि त्यांची विठ्ठल भक्ती पाहून हजारो वारकरी त्यांच्या पाया पडायचे। पण याच वारीच्या एका शेजारच्या दिंडीत चालणाऱ्या एका व्यक्तीचं, एका तरुणाचं महाराजांवर लक्ष होतं। आजकाल टीव्ही वर सोशल मीडिया ढोंगी बाबांचे कारनामे उघडकीस येत आहे, त्यामुळे या तरुण वारकऱ्याच्या मनात सुरुवातीपासून या महाराजाविषयी संशय होता। दिवसभर महाराज कीर्तन करायचे, विठ्ठल नामाचा गजर करायचे, पण जेव्हा एखादी तरुण महिला, भाविक महिला पाया पडायला जायची तेव्हा महाराज तिच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहायचे। ते पाहून वारकऱ्याचा संशय आधीच बळावला होता। महाराजांच्या नजरेत काहीतरी खोट आहे हे त्याला आतून जाणवत होतं। वारी त्या दिवशी पुढे सरकू लागली होती। आता वारीचा पुढचा मुक्काम होता। रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले होते। सर्व वारकरी थकून भागून झोपू गेले, पण तो वारकरी जागा होता, कारण की त्याला महाराजांच्या खाजगी तंबूकडे एक सावली जाताना दिसली। ती सावली एका महिलेची होती जी महाराजांची सेवेकरी होती। खरं तर पहिल्या दिवशी ती सेवेकरी गेली, पण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी काय होणार होतं याची त्याला कल्पना नव्हती। महिला आत गेली, 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, 30 मिनिटं झाली, ती बाहेर आली नाही। त्या वारकऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। नेमकं काय घडत होतं? त्यामुळे त्याचा अख्खा संशय बळावणार होता। पहिल्या दिवशी खाजगी सेवेकरी गेली होती, पण दुसऱ्या दिवशी विचित्र घडणार होतं, तर चौथ्या दिवशी ती म्हातारी गेल्यावर तो सगळा प्रकार उघडकीस येणार होता। पहिली रात्र उलटली, दुसऱ्या दिवशी सकाळी वारीने त्या ठिकाणाहून प्रस्थान केलं। अक्षरशः वारकऱ्यांनी अगदी भक्तिभावानं सगळा रस्ता पार केला, पण त्या वारकऱ्याचे डोळे महाराजांचा माग काढत होते। आता खरं तर घाटामध्ये महाराजांची हालचाल आणखीनच विचित्र आणि संशयास्पद झाली। ते वारंवार दिंडीतून बाजूला व्हायचे, फोनवर कोणातरी बोलायचे, महिला वारकऱ्यांकडे अगदी संशयास्पद नजरेनं पाहायचे। त्यांच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय तणाव आणि भीती स्पष्ट होती। त्या रात्री वारीचा मुक्काम एका मोठ्या मैदानात पडला होता। त्या दिवशी त्या वारकऱ्याने ठरवलं होतं की आज रात्री काहीही करून महाराजांवर नजर ठेवायची। रात्रीचे 12:30 झाले, टाळ मृदुंगाचा आवाज आता शांत झाला होता। अचानक त्या तरुण वारकऱ्याला दिसलं की काल रात्री जी महिला तंबूत गेली होती आज ती नव्हती, तर आज चक्क दुसरीच अनोळखी महिला अत्यंत सावधपणे आजूबाजूला पाहत महाराजांच्या तंबूत शिरली। आता तो वारकरी चक्रावून गेला। अरे, काल तर दुसरी बाई होती, आज तर दुसरीच महिला रात्रीच्या अंधारात महाराजांसोबत गेली। महाराजांच्या तंबू समोर असणाऱ्या पडद्याआड नक्की काय चाललं होतं? त्या वारकऱ्याच्या मनात भयंकर विचार येऊ लागले। पण खरी खळबळ तर
पुढच्या रात्री घडणार होती, कारण की तिसऱ्या दिवशीचा तो तिसराच भयंकर प्रकार होणार होता. त्याने सगळं चित्र बदलणार होतं. 2 रात्री सलग 2 वेगवेगळ्या महिला महाराजांच्या तंबूत जाताना पाहून वारकऱ्यांचा संयम सुटला. तिसऱ्या दिवशी वारी पुढे निघाली. दिवसभर महाराज नेहमीप्रमाणे भक्तिभावात वावरत होते, जणू काही झालंच नाही. हा त्यांचा दुटप्पी चेहरा पाहून वारकऱ्याला राग येत होता. वारीतले साधे बाळे लोक महाराजांवर डोळे झाकून विश्वास ठेवत होते, त्यांच्या चरणी लीन होत होते. पण त्या वारकऱ्याला माहिती नव्हतं की भक्तीच्या नावाखाली काहीतरी भयंकर खेळ सुरू आहे. तिसऱ्या रात्री ज्यावेळेस वारी पुढे सरकली आणि मुक्काम होता, त्या दिवशी रात्री 1 वाजला होता. तो वारकरी तंबूच्या बाजूला एक झाड होतं आणि झाडाच्या आडोसाला लपून बसला. अपेक्षेप्रमाणे आज तिसरीच महिला महाराजाच्या तंबूत शिरली. तंबूच्या आत अस्पष्टच प्रकाश, बाहेरून सावल्या दिसू लागल्या. वारकऱ्याने विचार केला, जर मी आतल्या लोकांना जर उठून सांगितलं तर भरोसा बसणार नाही. पण आता तो एके दिवशी डायरेक्ट कॅमेरा घेऊन घुसणार होता. तो थेट कॅमेरा घेऊन घुसणार होता 4थ्या दिवशी. अखेर तो 4था दिवस उजाडला जेव्हा महाराजांचं बिंग फुटणार होतं. तिसरा दिवस संपला. कशी बशी त्याने रात्र काढली. 4थ्या दिवशी तो सगळी तयारी करू लागला. दिवसभर त्याने प्लॅनिंग केलं, कसं जायचं, कसा मोबाईल हे करायचा, सगळी तयारी करत होता. दिवसभर छातीमध्ये धडधड होत होती, कारण की जर खोटं निघालं तर त्याला वारकऱ्यांनी अक्षरशः त्रास दिला असता. पण त्याने ठरवलं होतं, जे काय असेल ते सत्य बाहेर आणीन. रात्रीचे ठीक 12:30 वाजले. आजूबाजूला फक्त वारकऱ्यांच्या घोरण्याचा आवाज. अखेर ती वेळ आली होती जेव्हा रात्री 12 वाजता त्या तंबूमध्ये महिला घुसणार होती. तेवढ्याच झालं असं, तो पुन्हा एकदा झाडाच्या आडोशाने लपला होता. अंधारातून एक सावली पुढे आली. ती पाहून अक्षरशः त्या वारकऱ्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. ती कोणी तरुण नव्हती, आज तर चक्क 70 वर्षाची एक वृद्ध आजी वाकत काठीनं अत्यंत चोरट्या पावलानं ती महाराजांच्या खाजगी तंबूत शिरली. हे पाहताच वारकऱ्यांच्या तळपायच्या आत मस्तकात गेली. तो थक्क झाला. अरे बाबानं 70 वर्षाच्या आजीला सोडलं नाही. वारीच्या नावाखाली हा कसला भयंकर प्रकार सुरू आहे. त्यांनी एकही थेंब थांबण्यात अर्थ ठेवला नाही. महाराजांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा फाडण्याची वेळ आली होती. अखेर वारकऱ्याने खिशातून मोबाईल काढला, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं. श्वास रोखून महाराजांच्या तंबूचा पडदा बाजूला करून आतमध्ये आत घुसला आणि तो जसा घुसला तसे आतमधले लोक दचकले. वारकऱ्यांनी तिथे पाहिलं, पण ते चित्र जे पाहिलं ते पाहून त्याचा हातातला मोबाईल गळून पडला. तंबूच्या मधोमध एक चित्र दिसलं. मध्ये महाराजांसोबत दिंडीचे अजून 4-5 प्रमुख व्यवस्थापक बसले होते. बाजूला ती 5 मिनिटापूर्वी गेलेली 70 वर्षाची आजी तंबूच्या कोपऱ्यात एक मोठा बॉक्स उघडत होती, ज्यामध्ये शेकडो प्रकारच्या गोळ्या औषधं होती. आणि ती आजी महाराज सांगतील तशा गोळ्या वेगळ्या पुड्यामध्ये भरून वारकऱ्यांसाठी औषध उपचार तयार करत होती. महाराजांच्या हातात एक डायरी आणि पेन होती. दुसऱ्या व्यवस्थापकाच्या हातात दिवसाभराचा हिशोब होता. दिंडीचा ड्रायव्हर देखील डिझेलचा हिशोब देत होता. दिवसभर गर्दी चालून थकलेल्या पायाला फोड आलेल्या आजीला त्या ठिकाणी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराज रात्री 2 वाजेपर्यंत जागून सगळ्यांची मीटिंग आणि औषधाचे नियोजन करत होते. अखेर त्या वारकऱ्याला चूक समजली. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. महाराजांना जो ढोंगी समजत होता ते साक्षात माऊलींचं रूप घेऊन रात्री 2 वाजेपर्यंत वारकऱ्यांची सेवा आणि नियोजन करत होते. अखेर त्या वारकऱ्याने मोबाईल बंद केला. महाराजांच्या पायावर कोसळला. ढसा रडू लागला. माऊली, मला क्षमा करा, मी तुमच्यावर संशय घेतला. मला वाटले तर काहीतरी वाईट सुरू आहे. पण महाराज फक्त हसले, पाठवून हात फिरवला आणि ते म्हणाले, बाळा, आजकाल जग बदलले की संशय न स्वाभाविक आहे. तर वारकरी बांधवांनो, डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका, पण डोळे असूनही वारीच्या पवित्र परंपरेवर संशय घेऊ नका. हा संदेश या घटनेतून मिळतो. महाराजांच्या आतंक माणुसकीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.